नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण? तर बघा हा व्हिडिओ आहे सकाळचा 7 वाजताचा. आणि आज चाललंय आमचा नाश्ता बनवायचा. कधी कधी आम्ही काय करतो, डायरेक्ट जेवणच बनवत असतोय. पण आज म्हटलं चला, आज आमचा भाऊ पण आलता मुंबईवरून. म्हटलं नाश्त्याला जरा पोहे बनावे, तर इथं आमचं चाललाय पोहे बनवायचा. पहिला चहा असा बनवून घेतलेला आहे आणि नंतर मग पोहे बनवायचे आहेत. तर इथं कांदा वगैरे भाजायचं चाललेला आहे, कढीपत्ता, कांदा. आणि पोह्याला कसं आहे म्हणजे कांदा छानपैकी भाजला तरच आपले पोहे पोहे छान लागतात बरं का. नाहीतर मग ते कांद्याचा वास आल्यासारखा तो लागतो ते. त्यामुळे मस्त असं खूप दिवस झालं असं पोहे बनवलेच नव्हते. आम्ही काय करतो, उपीट वगैरे पुन्हा शेवळ्या जे आपण बनवून आणलेलं असतात ना त्याचं उपीट असं बनवत असतो. पोहे आता बरेच दिवस बनवले नव्हते, म्हटलं चला आज बनवू. तर बाजारामध्ये पोह्यांचं पण पॅकिंग आणलेलं होतं. तर बघा असं छानपैकी आपले पोहे बनलेले आहेत, म्हणजे आपल्या खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. आणि हा व्हिडिओ नंतर आहे बघा, नंतरचा. तर मुलं गेली ती आमची आंबं काढण्यासाठी गावी मने राजुरीला, तिकडं आली. आणि आलेलं म्हणले मम्मी मला भुका लागलेत. तर म्हटलं आता चला आपण शेवळ्याचं उपीट बनवू. तर नंतर पण आणि मी शेवळ्याचं उपीटच बनवले. सकाळी जो नाश्ता बनवला ना त्यानंतर व्हिडिओ बनवलेलाच नाही. डायरेक्ट नंतर हा 4 वाजता शेवळ्याचं उपीट बनवलेला व्हिडिओ आहे. तर मिरच्या पण संपल्या होत्या. मी म्हटलं मिरच्या नाही, तर त्याने लगेच झाडाच्या मिरच्या तोडून आणल्या. कढीपत्ता बघू शकता, झाडं छोटीच आहेत पण त्याला असे छानपैकी कढीपत्ता बरं का, मिरची लागलेली आहे. छोटीच झाड आहेत बरं का. जर आम्ही चटणी बनवाय टायमाला जेव्हा मिरच्या आणायला गेलतो ना, तर तिथं रोपं उगवलेली होती. तर मी ती उपडून आणली रोपं. आणि मग इथं आमच्या दारात असं लावलेले आहेत बघा. तर छान आता मिरच्या अशा भरलेल्या आहेत झाडांना. म्हणजे कसं होतं आहे, आपण भाजी मार्केटमधून जर मिरच्या आणल्या तर त्याच्या आधी टिकत नाहीत. पण आपल्या दारात जर 4 झाडं असली ना, तर आपण ताज्या मिरच्या तोडून आणून भाजीमध्ये किंवा नाश्त्याला वापरू शकतो आहे. तर आमच्या दारात असं कढीपत्त्याची झाडं पण खूप आहेत, 2-3, आणि मिरच्या पण आहेत. तर आम्हाला मिरच्या कढीपत्ता अजिबात आणायला लागत नाही. तर वांगी पण होती, आता वांगी झाड वाळून गेलेत. तर कढीपत्त्याचं झाड एवढं मोठं झालेलं आहे. तर आकाशनं आमच्या असं कढीपत्ता छानपैकी तोडून घेतला, मिरच्या आणून दिल्या. आणि परिसर किती छान झाला आहे बघा, मस्त. आणि आज स्वच्छ केलेलं आहे बरं का पूर्ण. नाहीतर पाला वगैरे पडतो ना, तर पाला वगैरे पूर्ण लोटून काढलेलं आहे. आणि इथं बघा पांढऱ्या फुलांच्या झाडाला अशा कळ्या बिळ्या अशा भरपूर आलेल्या आहेत मस्तपैकी. तर सकाळी असं उमललं ना, झाड असं एकदम पांढरं शिपत होऊन जातं. आणि आपल्या महादेवाला पांढरं फूल लागतं. तर सकाळी आम्ही काय करणार आहे, आता तोडून घेणार आहे. तर बघू शकता आता उपीट बनवलं बरं का. त्यानं सगळं कांदा वगैरे चिरून दिलता. तर असं उपीट बनवून घेतलं आहे. तर आता मी त्यांना देते उपीट. आणि आज आहे गुरुवार बरं का. तर आज स्वामीच्या मंदिरात पण आम्हाला जायचं आहे आणि भाजी मार्केट पण मध्ये जायचं आहे, कारण भाज्या वगैरे आता संपलेल्या आहेत. तर त्याला आकाशला आमच्या म्हणलं की उपीट वगैरे खा आणि नंतर आपण भाजी मार्केटमध्ये जाऊ. पहिला आम्ही स्वामी मंदिरात गेलो आणि नंतर मग भाजी मार्केटमध्ये गेलो. तर त्यांनी बघा आंबे असे काढून आणलेले आहेत. तर मी काय केलं, खाली ओतले. म्हणजे ते देठं वगैरे काढून मस्त चिक वगैरे काढून आपल्याला पिकत घालायचे आहेत छानपैकी. नाही तर आम्ही स्वामींच्या मंदिरात आलो आहे बघा. संध्याकाळची वेळ आहे ही. तर इथं लायटिंग वगैरे छानपैकी केलेलं आहे. तर स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं छानपैकी आम्ही. आणि नंतर आता आम्हाला जायचं आहे भाजी मार्केटमध्ये. तर बघा संध्याकाळची वेळ आहे, कसं छान वाटतं आहे वातावरण गावातलं. गजगज झालेलं आहे आणि गावात गेलं म्हणजे असं भारी वाटतं आहे माणसाला. तेवढंच म्हणजे आपणाला चेंज झाल्यासारखं वाटतं. असं मस्त वातावरण, लाईटी वगैरे सगळे लागलेले आहेत. आणि संध्याकाळी कसं भाज्या पण भरपूर असतात आणि स्वस्त पण झालेल्या असतात चांगल्या. आणि जास्त करून काय संध्याकाळी बाजार जास्त भरलेला असतो बरं का. आणि भाज्या लागतात रोज, सकाळी जेवण वगैरे बनवायला संध्याकाळी भाज्या लागतातच. त्यामुळे आमच्याकडे कसं 2-3 बाजार भरतात. तर मी काय करते, थोडी थोडीच भाजी घेऊन येते, कारण जास्त प्रमाणात जर आणली ना तर या उन्हाळ्यामध्ये चांगली राहत नाही. ते बघू शकता, आलो आहे आम्ही आता मार्केटमध्ये. आणि आम्हाला सवय पूर्ण मार्केटमध्ये फिरायचं आणि नंतरच मग भाज्या घ्यायच्या. तर इथं टमाटर घेतलेले आहेत बघा. आमच्याकडं आता 40 रुपयाला किलो टमाटर आहेत. तर मी 1 किलो टमाटर घेतलेले आहेत इथं. आणि टमाटर एकदम छान आहेत बरं का भाजी बनवायला. आणि टमाटर हे आपल्याला सगळ्या भाजीमध्ये लागते पेस्ट वगैरे बनवायला. आणि भेंडी पण घेतली बरं का, कवळी छानपैकी अशी भेंडी पण होती, येचून घेतलेले.
आणि कारण सगळ्याच बायका भेंडे इथून इथून घेत होत्या, कारण कवळ्या निवारी एकत्र केलेल्या होत्या. तर इथं कवळ्या कवळ्या भेंड्या मी अशा इथून घेतलेल्या आहेत. वांगी पण घेतलेत, भेंडी, टमाटर, गवारी, या अशा सगळ्या भाज्या मी घेतल्यात बरं का. आणि आम्ही किराणा भरला ना त्यावेळेला मटकी, वाटाणे, मसूर डाळ, मूग डाळ हे असं कडधान्य पण घेतलेलं आहे. त्यामुळे मी काही जास्त प्रमाणात भाजी घेतलेली नाही. तर आता बऱ्यापैकी भाज्या सगळ्या घेतलेल्या आहेत बरं का. तर इथं वांगी घेतलीत बघा, ताजे फ्रेश. त्या मावशींजवळ वांगी होती तर घेतली. तर चला, आता व्हिडिओ एवढा छोटासा कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला का नाही नक्कीच सांगा. तर चला, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्याला. बाय बाय.